आली वाटतं मधुरा. हे घाडग्यांच्याकडनं येणारे लोक कायम उशिरा येतात का रे? आता बघा ना, ही मधुरा अमूला भेटून दुपारच्या जेवणाला इकडे येणार होती, ती आत्ता उगवते. हे निरंजन, हा बघ बघ, तिने काय खायला आणलंय का? दुपारपासून काही पोटात गेलेलं नाही माझ्या. बघ म्हणजे दार बीज उघडायचं. आता मग नाडी कुठे गेली पूर्ण अजून? अरे काय दादा, मला वाटलं तू आई मला दार उघडला असशील. ही मधुरा अशी काय हा? अमू सारखी डबल बिल काय वाजवतीये? तेच म्हणतो मी. काय ग हे गधडे, केवढ्यान चिमटा काढलास? या, या, ये या, ये जा. ये ये. बस 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 अमू ये. काय तुम्ही दोघीच आहात का? मागे आघाडी बाकी आहे अजून? काका सगळे आपलेच आहेत. हो ना. तोंडगे आता घाडगे सुद्धा आपले आहेत. हा काय आहे सगळे मी आल्यापासून मला धपाटे मारतायत. अरे काय ग अमू, तू अशी अचानक कशी काय आलीस? आई भेटली, प्रीती भेटली आणि तुम्ही दोघे म्हणून मीच चाले. चल बरं झालं तू आलीस. आपण एक काम करूया, चायनीज खाऊया. बोल तू काय खाणार आहेस? मंचुरियन. ओके. आणि मी हे फ्राईड राईस आणि मंचुरियन. प्रीती तू? मला पण. हा, आपल्या मधुराला काय नेहमीच नूडल्स. ही आणि बेबी आहेत त्याला. अरे हो, तिला बोलवा. तिला न बोलावता आपण जर का चायनीज चोपलं ना तर ती मला चोपेल. नाही नाही तुमचं चालू देत, मला चेंज करायचंय. हा, करा करा करा. मी पण निघतो आणि पटकन चायनीज घेऊन येतो. लगेच लगेच घेऊन ये. चल चल चल, मी आलो आलो आलो. काका सॉलिड काका एकदम. आता पुढे कसं काय? मी अक्षयला कळवते की मी घरी पोहोचलीये आणि अर्धा प्लॅन सक्सेसफुल आहे. येस. मला पटकन घ्यायलाय म्हणजे कियाराला भेटू आणि लवकर घरी जाऊ वेळेच्या आत. मृदुला, अमृताने मेसेज केला का ग तिच्या आईकडे पोहोचल्याचा? हो हो केला होता ना, मीच फोन केला होता तिला. एकदम खुश होती बाई. नसायला काय झालंय? काही कारण नाही, काही रिवाज नाही, काही पद्धत नाही, असा काही बाका प्रसंग सुद्धा नाही, तरी सुद्धा गेली आहे लगेच माहेरी. आता आई आली होती ना इथेच भेटायला, काय गरज होती हो माई तिला जायची? माझी परवानगी घेऊन गेली हो. घ्या माई. अहो का माई सुद्धा ना इतक्या ह्या आहेत ना, म्हणजे तिचा बोळा चेहरा, तो रडवेला स्वर, केविलवाणा आवाज, या सगळ्याला ना फसलात तुम्ही. ट्रिक होती तिची ती, विरघळणारच या कासवाचं काळीज आहे यांचं. तुझ्याकडून तर नाही ना शिकली हे सगळं? काय हो माई, मी नेहमी मलाच बोलता. जाऊ दे बाई. हे मृदुले, आज अक्षयचा ऑफिस मधला पहिला दिवस आहे ना, काहीतरी गोडधोड करायचं काय ग? हे बघा, खीर केलीये. वाटलंच होतं मला. असं होऊच शकत नाही की माईंच्या लक्षात नाही आलं. माईंच्या राज्यात कसं सगळं असं परफेक्ट. बरं, अक्षय येणार आहे ना ग लवकर घरी, म्हणजे वेळेत तरी खीर खायला. येणार आहे हो. अक्षय वेळेवर येणार आहे, आणि तो सुद्धा अमृता बरोबर. मी फोन करून सांगितले त्याला, ऑफिस सुटलं की तो तिला घेऊन येईल. न्यायला जाणार आहे तिला. हो का? मला वाटलं त्या दोघांचा काहीतरी हिंडण्या फिरण्याचा वेगळा कार्यक्रम असेल. नाही, येणार आहेत घरी, दोघेही येणार आहेत.
भोळ्या ग भोळ्या, तू जाणार आहे कियाऱ्याची वाट बघायला तलावावर. मीच पाठवलंय त्याला. अगं अमू, काय तू घ्या. मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. हा, डबे कसले भरून नेतेस. बरं हे बघ, ह्याच्यात न्यूडल्स आणि मंचुरियन दिले आणि ह्याच्यात वांग्याची भाजी आणि पोळ्या पण दिल्या. काहीतरीच बाई तुझं. नाहीतर काय. अरे किती आनंदात होतो मी. म्हटलं मस्त अक्षय सोबत गप्पा मारत जेवता येईल, तर तूच डबे घेऊन निघालीस. अमू, याला काहीच अर्थ नाही. तसं नाहीये काका. आमच्याकडे उशीर झालेला चालत नाही ना, त्यामुळे लवकर निघायला हवं. हो, नाही नाही नाही, ते गाडग्यांच्याकडचे नियम वगैरे मोडू नका. ते तेवढ्यावर पापड नको मोडायला त्यांचा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू वरचेवर इकडे येत जा आणि आम्हाला वारंवार तिकडे बोलवत जा. काय काय अमू, अगं अक्षयरावांना वर बोलव ना. ते खाली गाडीतच बसलेत. बरं दिसतं का हे? हा, नाही त्यांना म्हणाव तुम्ही जरा वर या, थोडा वेळ बसा आणि मग निघा. अगं आम्हाला यांच्या मित्राकडे जायचंय ना जाता जाता, म्हणून निघायला हवं. सो निघते. यांच्या हे बघा, अक्षयचा कॉल येतोय. मला निघावं लागेल. हो. उशीर होतोय ना. चलो बाय. डबे. बाय. बाय बाय. अमृता, काय होतं ते मला कळव. हा, वा, लसणीचा वास, कोथिंबीर, वा वा वा. आई आमटी झालीये का? म्हणजे भात वाढून झालाय, फक्त आमटीच राहिली वाढायची. हो का? बघू देत वाट सगळ्यांना. थांबून राहू देत हात. आई ऐक आई, मला सांग किती हात आहेत मला? 2. है ना? पाठी 6 दिसतायत तुला? दिसतायत? अष्टभुजा आहे मी? नाही आई, तुम्ही येताना ती खीर आणाल ना बाहेर. ती खीर आज मी केलीये. अरे देवा. म्हणजे माई होत्या माझ्या बाजूला उभ्या, पण मीच केलीये ती खीर. आई सांगा ना कशी झालीये. भाग्यश्री, पोलिसाची शिट्टी वाजली. जा जा जा, हे घे. आगमन आधी आधी आले. हो माई आले. हा, शाबास. हळू आहे, हळू. एकाच्या 4 आमट्या करू नका. हळू जायचं, हळू. तू का थांबलीस वसुदे? खीर. वा वा, झकास झाली खीर. सगळ्यांना आवडणार. बिचारा अक्षय, त्याला थेंबर पण नाही मिळणार खीर, कारण तो कियाराची वाट बघत बसला असेल ना तलाव पाळीला. ऐक बिचारा.
ये पुन्हा एकदा इथेच यार, इथेच भेटणार आहोत आम्ही, मी आणि कियू. काय जागा निवडली तिने. सॅल्यूट. हा चंद्र, इथला गार वारा, हे मैदान, पुन्हा आम्ही इथेच. आज मला किओ भेटणार आहे. आय एम सो एक्साइटेड. माझे हार्टबीट्स वाढलेत यार. ज्या नंबरवरून मेसेज आलाय, नंबरवर डेस्परेटली ट्राय करतोय अक्षय, पण त्याला हे माहीत नाहीये की कियाराच्या डॅडींनी दिलेला नंबर वेगळाच आहे. काय करू? देऊ का तो नंबर अक्षयला की वाट बघू? आता तिने लोकेशन कळवलंय म्हणजे कदाचित ती येईल सुद्धा, आणि ती आली तर प्रश्नच मिटेल. ती आली तर तिच्या डॅडींनी दिलेला नंबर खोटा होता हे आपोआप सिद्ध होईल. पण नाही आली तर ज्या नंबरवरून मेसेजेस येत आहेत तो खोटा आहे असं होईल. काय करायचं? कुणीतरी झुलवत आहे का अक्षयला? का कियाराचे डॅडीच त्याला ही शिक्षा देत आहेत? नाही नाही, मग हे मेसेजेस कोणत्या नंबरवरून येत आहेत त्या नंबरचा ऍड्रेस शोधावाच लागेल. काय करू? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आली का कियारा? नाही नाही ना आली अजून, म्हणून तर विचारलं काय करू. वाट बघूया अजून काय. वाटच तर बघतोय, कधीपासून वाट बघतोय. आणि ती बघ ना यार, तिनेच वेळ दिली, तिनेच जागा पण निवडली, आणि तीच नाही आली. अक्षय, हा. आपण दुसरंच काहीतरी बोलूया ना, म्हणजे वाट बघण्याऐवजी. तू खाल्लंस का काही? नाही मग तुला भूक लागलीये? नाही नाही नाही, आता नको. किवला येऊ दे, मग आपण तिघं मिळून डिनर करूया. सेलिब्रेट करू यार तिचं येणं, तिचं भेटणं. किव येऊ दे फक्त. किव यार. फोन लागत नाहीये.
नको ना इतकी काळजी करू. हे बघ, जितकी तू वाट बघशील तितकाच हा वेळ तुला खूप मोठा वाटत जाईल. आपण एक काम करायचं, आपण वेगळ्याच विषयावर गप्पा मारूया. चल 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 ए यार माझा मूड नाहीये मग. ये बस. नाही बसू नकोस. आज तुझा पहिला दिवस होता ना ऑफिस मध्ये, कसा गेला आणि कलिग्स कसे? आता काय पहिला दिवस ऑफिसचा म्हटल्यावर काय. ओके ऍक्च्युली करेक्ट आहे तुझं. जरा मूड चेंज करूया म्हणजे वाट बघणं सोपं होईल. पहिला दिवस ऑफिसचा मस्त गेला. कलिग्स पण सगळे छान आहेत. फारशी ओळख नाहीये पण ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट ही होती की तुला आठवतं ज्यांनी आपला इंटरव्ह्यू घेतला होता हो. तेच होते गृहस्थ आज पण परत. शपथ हो. मी नीट तुझ्याबद्दल विचारलं आणि माहितीये मग मी त्यांना सांगितलं की त्याच मुलीबरोबर मी लग्न केले. तो ते इतके इतके त्यांना मग कळला सगळा झोल की आपण मिळवून जॉब बहुतेक काय काय करतेस हे? भाऊजी आणि अमृतासाठी जेवण वाढून ठेवते आई. कोणी सांगितलं होतं करायला हे? अगं अमृताच्या घरी नाही का जाणार ते? हादडून नाही का येणार आज तिकडेच? हो का? आत्ताच तर 5 परतोण्याचं जेवण आले ना ते. बरं, हुशार. तेच म्हणते मी. त्यांचे बघ कसे लाड होत आहेत. नियम सगळे आपल्यासाठी. रान मोकळं कोणाला? त्यांना. कुंपण कोणासाठी? आपल्यासाठी. आजपर्यंत कधी गेली होतीस का तू अशी माहेरी? हा? अगदी आनंद बरोबर असला तरी सुद्धा नाही की नाही? नाही हो आई, पण तुम्ही सुद्धा कधी कोणी गेला नाहीत ना माहेरी. मग मी कसा विषय काढणार माईंकडे? पण आई, आता माईनी जसं अमृताला पाठवलं तसं मलाही पाठवतील ना त्या? म्हणजे विचारू का मी माईंना? गुणाची माझी बायती हुशार आहेस हो. जा विचार. माईंना विचार. कसं विचारशील? त्यांना म्हणा अमृताला कसं पाठवलं तुम्ही आता माहेरी, तसं मी पण जाऊ गं माझ्या माहेरी. आईकडे जायचंय मला. आणि ह्यांच्या बरोबर, हे म्हणजे कोण? आनंद. ह्यांच्या बरोबर मी वेळेत परत सुद्धा येईल, वचन देते. कसं विचारशील? हो. जा, हे ठेव दे, हे महत्वाचं नाही. जा 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 जा. आता कशा मिरच्या झोमणार आहेत माईंना ते बघायला मजा येईल. आता बोलवाल अक्षय आणि अमृताला वेळेवर घरी. पण अक्षय कसा येणार? तो बिचारा बाहेर आहे ना. तो गेलाय तिथे कियाराला शोधायला आणि ही बसली आहे घरी तिच्या. आता मजा आहे.